नमस्कार प्रेक्षकांनो, परीज वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्येच म्हणजे 1 ऑक्टोबरच्या भागामध्ये तुम्हाला आता बघायला मिळणार आहे की प्रियाला जी बाई सांभाळत होती तिला महिपतने पकडले आहे. आता खूपच इंटरेस्टिंग आणि खूप छान असा आजचा एपिसोड आहे. तर चला मग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन आणि सायली प्रतापला नमस्कार करतात तेव्हा अस्मिता म्हणते, आपल्या सायलीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्या. आता प्रतापराव म्हणतात, अगं काहीतरीच काय अस्मिता, त्याची काही गरज नाहीये. मुलांनो, सगळं तुमच्या मनासारखं होऊ देत. अर्जुन सायली आता बाहेर जाणार असतात तेव्हा अस्मिता म्हणते, ए थांबा, अरे माझ्या कोण पाया पडणार, मी मोठी नणंद आहे ना. आता कल्पनाताई म्हणतात, अस्मिता हे बरं आहे तुझं, आत्तापर्यंत तू सायलीची मैत्रीण होतीस आणि आता लगेच तिची मोठी नणंद झालीस. आता इकडे किल्लेदारांचंही घर दाखवलेलं आहे. किल्लेदारांकडे आज नवमी आहे. आता ही सुमन म्हणत असते, वहिनी अहो नवमीच्या पूजेची तयारी झाली आहे बरं, गुरुजी येतीलच. तर रविराज म्हणतात, नागराज आम्ही जरा सुभेदारांच्या घरी जाऊन येतो, त्यांना आमंत्रण द्यायचं आहे. नागराज म्हणतो, कसलं आमंत्रण रे दादा, सुभेदारांना? अरे आपण काय दरवर्षी त्यांना पूजेला बोलवत नाही, रविराज म्हणतात, पण मला वाटतं यावर्षी त्यांना बोलवावं. तर इकडे दुसरीकडे अर्जुन आता त्याच्या आईवडिलांना इकडे म्हणतो की डॅड आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. कल्पना म्हणते, कुठे निघाला सणाच्या दिवशी बाहेर? अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला दागिना घ्यायचा आहे मला आज, आपलं ओळखीचं दुकान आहे ना तिथे जातो आणि बायकोच्या आवडीचा दागिना घेऊन येतो. लगेच मग प्रतापराव म्हणतात, निघ अर्जुन बाबा, आजच्या दिवशी घरच्या लक्ष्मीला दागिना घ्यायचाच असतो. सायली म्हणत असते की अहो कशाला, काय गरज आहे याची? तर लगेच अर्जुन म्हणतो की बरोबर आहे डॅड, चल चल बायको चल पटकन चल आपण जाऊया. तर अर्जुन एवढी घाई करतो बाहेर जायची की विचारूच नका. तर लगेच आता अर्जुन सायलीला घेऊन निघतोच बाहेर काहीतरी निमित्त काढून. आता निमित्त तर खरं वेगळं असतं पण अर्जुनने जे सांगितले ते तर पूर्णच वेगळं असतं. तर आता इकडे प्रिया मुद्दाम रविराजला म्हणते की बाबा मी ना शिरा केला होता आज गोडाचा. बाबा आज नवमीची पूजा आहे ना त्यासाठी खास शिरा केलाय, एकदा खाऊन बघा ना थोडासा, तुम्हाला आवडला ना तर संध्याकाळी पुन्हा करेल. रविराज आता प्रियाच्या तोंडाकडे बघत सुद्धा नाहीत आणि न बोलता तिच्याबरोबर तिथून निघून जातात. प्रियाला आता खूपच राग येतो आणि त्यामुळे ती सगळ्यांकडेच रागाने बघते आणि जाते निघून. सगळेजण आता आपले एकमेकांच्या तोंडाकडे पाहतच राहतात. इकडे आता अर्जुन सायली घराबाहेर पडलेले असतात. तर सायली म्हणते की काय हो, काहीतरीच काय, मला काही सोनं बिनं आवडत नाही फारसं, कशाला उगाच हे मध्येच? अर्जुन म्हणतो, आपण ना दागिने घ्यायला जात नाही आहोत, आपण दुसरीकडेच जातोय. सायली म्हणते, दुसरीकडे कुठे म्हणजे? अर्जुन म्हणतो, तू म्हणाली होतीस ना की आपण तन्वीला घाबरवायचं त्या गाठोड्यासाठी, आपण एक्झॅक्टली तेच करूयात. आणि सायली आपण तन्वीला एवढं घाबरवायचं आणि त्या गाठोड्यापर्यंत बरोबर पोहोचायचं. पण सायली म्हणते, हे सगळं आजच्या दिवशी करायची काही गरज होती का, सण आहे ना आज? तर अर्जुन म्हणतो की सायली वेळ नाहीये आपल्याकडे, आपल्याला कळायच्या आत तन्वीने गाठोडं हलवलं तर आपल्याला सापडेल का ते? इकडे रविराज अपमान केला म्हणून प्रिया आता तिच्या खोलीत रडत येते आणि आता ती खूपच चिडलेली असते. सगळी तिची नाटकं आहेत बरं का प्रेक्षकांनो, हे सगळं तिचं नाटकच चालू आहे. तर लगेच अश्विन सुद्धा तिच्या पाठीमागे येतो. आता त्याला काय सतत त्या बायकोची बाजूच घ्यायची असते आणि म्हणतो, काय तू पण तन्वी, अगं असं चिडायचं नसतं लगेच. तर लगेच मग प्रिया म्हणते, बघणार रे अश्विन, दरवेळेला मी पडती बाजू घेते, बाबांशी बोलायला जाते आणि दरवेळेस बाबा माझा अपमानच करतात. मग अश्विन म्हणतो, अगं तन्वी, आपले आई वडील चिडले रागवले तर तो अपमान नसतो मानायचा. घ्या आता हे कोण समजावते बघा, स्वतः आई वडिलांचा अपमान करून घराच्या बाहेर आलाय आणि तिला समजावतोय. तर आता ही प्रिया म्हणते, अरे अश्विन, बाबांची हात जोडून माफी मागितली, अरे पण निदान सणाच्या दिवशी तरी त्यांनी माझ्याशी नीट बोलायला हवं होतं ना, सांग बरं आता काय करू मी, त्यांनी माझ्याशी नीट बोलावं म्हणून सांग ना, आता मी काय करू? तर अश्विन नुसता तिच्याकडे बघतच राहतो. आता दुसरीकडे आपण पाहतो की सायली म्हणत असते की तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणा, ते काम आजच करू आपण, पण काय होतं, तिला घाबरवायचं म्हणजे काय करायचं? तर अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो, तू चल ग पटकन, बस गाडीत. तर अर्जुन सायली आता गाडीत बसून निघाले. तर आता दोघे जण जाणार रविराजच्या घरी. इकडे पुन्हा आता प्रिया अश्विनचा सीन दाखवलाय. अश्विन तन्वीच्या मागे मागे करून म्हणतो, अगं तन्वी असं काय करतेस, हे बघ मी तुला या आधी पण सांगितलं होतं ना की थोडे तुझ्यामध्ये पेशन्स ठेव, काय आहे ना हे बघ, तुझ्या वागण्याचा ना तुझ्या आईबाबांना धक्का बसलाय अगं,
त्यामुळे ते असे 3-4 दिवसात नॉर्मल नाही होणार आणि तू असं नको समजूस की ते इतक्या लवकर नॉर्मल होतील. आणि त्यातून अशी चिडली आणि त्यातून जर तू अशी चिडली त्यांच्यावर तर कसं व्हायचं बरं? प्रिया म्हणते, नाही रे अश्विन, मी कुठे चिडली? मी माझ्या बाबांवर चिडूच शकत नाही, पण मला वाईट वाटतं. नाही का रे वाईट वाटणार? तूच सांग काय आहे ना, म्हणतात ना ते काळजाला गरं वगैरे पडणं, तसं होतंय रे मला. तर दुसरीकडे अर्जुन सायली आता गाडीत बसून निघालेले असतात. सायली विचारते की आपण कुठे चाललोय? लगेच अर्जुन म्हणतो सिनियरच्या घरी. मग ही सायली म्हणते आता प्रतिमा आत्याची भेट होईल. तर लगेच अर्जुन म्हणतो नाही नाही, आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. अगं आपल्याला कोणाला भेटता येणार नाहीये. तर सायली, आपण घराच्या आत जाणारच नाही आहोत. तर मग सायली म्हणते का बरं, काय करायचं मग तिथे जाऊन? तर अर्जुन म्हणतो आपण ना तिथे घराच्या बाहेर थांबून तन्वीला कॉल करायचा आणि असं काहीतरी सांगायचं की ती घाबरेल आणि घराच्या बाहेर पडेल आणि ते लपवलेलं गाठोडं बरोबर बाहेर काढेल. आता अर्जुनचा असा हा प्लॅन असतो. तर आता अर्जुन सायलीचा हा सीन झाल्यावर पुन्हा लगेच अश्विन आणि प्रियाचा सीन दाखवलाय. असं इकडे थोडं तिकडे थोडं असंच आता सिरियलमध्ये हे दाखवलेलं आहे आज. तर अश्विन आता प्रियाला म्हणतोय, तर मी सणासुदीला सोनं वगैरे घ्यायची काही पद्धत आहे का नाही विचार करत होतो. तर प्रिया म्हणते असेल रे. तर अश्विन म्हणतो मग आपण एक काम करूया ना, सोनं घ्यायचं असेल तर तुझ्यासाठी सोन्याचा नेकलेस घ्यायचा का? कशी वाटते आयडिया? आता हिचा चेहरा एकदम चमकला बरं का प्रेक्षकांनो, आता एकदम खुश झाली, आता काय सगळं विसरून गेली. तर पुन्हा अर्जुन सायलीचा आता सीन दाखवलाय. तर सायली म्हणते हो तुम्ही म्हणताय तसं नाही झालं तर? अर्जुन म्हणतो मग दुसरा प्लॅन ठरवू. मला तरी वाटतं हा प्लॅन बरोबर काम करेल. तर प्रिया आणि अश्विनचा पुन्हा आता सीन दाखवलाय. तर आता अश्विन म्हणतो चल आपण दागिने घेऊ. खरं तर हिचा चेहरा चमकलाय पण कशी गोलमेल उत्तर देते बघा, आता नाटक कशी करते. अश्विनला मस्त अशी ती आता गोल गोल फिरवत असते. अश्विनला, अरे अश्विन मला काही सोनं नाण्याचा मोह नाही रे अश्विन, मी तशी मुलगीच नाहीये रे, मला असं नाहीये मोह त्या सोन्या नाण्याचा. पण तुला जर आजच्या दिवशी एखादा दागिना मला द्यायचा असेल आणि रीत असेल तर चल आपण घेऊया, आता काहीच हरकत नाहीये. तर अश्विन म्हणतो इट्स माय गर्ल, किती गोड मुलगी आहे माझी बायको, बायको असं वगैरे वगैरे त्याला काय काय बोलतो. चल अगं दवाखान्यात जायच्या आधी ज्वेलरकडे जातो आणि तुला छान सेट आणतो बघ, संध्याकाळी घेऊन येतो तुझ्यासाठी. आता प्रिया लागली हो हो असली गोड गोड बोलते त्याच्याशी. मग अश्विन म्हणतो अगं आता तरी हसताना किती गोड दिसते माझी बायको, बरं चल मी निघतो हा. असं म्हणून अश्विन निघाला बरं का. तर आता अश्विन गेल्यावर प्रिया म्हणते या अश्विनला गुंडाळायला काय जमलंय मला प्रिया, आज तुझ्या तिजोरीत एक सोन्याचा दागिना येणार. तर अश्विन अश्विन असंच आंधळ प्रेम करत राहा रे बाबा माझ्यावर. पण मंडळी आता प्रियाला तिचा बाबा भेटणार आहे आणि त्याला जेव्हा कळेल की त्याची पोरगी जिवंत आहे तेव्हा हा हिला नक्की पैशासाठी लुटणार. इकडे आता महिपत त्याच्या माणसाला आवाज देतो आणि म्हणतो ए बजा इकडे ये. त्या हवालदार पाटलाने फोन नाही केला, तिकडे जाऊन बघ, त्याने जर माझ्याशी दगा करायचा प्रयत्न केला ना तर त्याची पावती फाडतो. तेवढ्यातच त्याला आता पाटलांचा फोन आला. आता या महिपतला फोन आला पाटलांचा. तो म्हणतो की थांब थांब थांब, पाटलांचा फोन आलाय. आणि मग त्याने तो फोन उचललाय. तर महिपत म्हणतो की काय रे पाटला, गचकला का काय? तुला सांगितलं होतं ना मी प्रिया ज्या बाईकडे राहत होती त्या बाईचा पत्ता काढ. आता तो तिकडून कॉन्स्टेबल पाटील म्हणतो हो साहेब माझं ऐका ना. महिपत चिडून म्हणतो काम झालं असेल तर थोबाड उचकट पाटील, नाही तर त्या बायकोला सांग तुझ्या की कुंकू पुसायला तयार राहा म्हणून स्वतःचं. आता तो पाटील म्हणत असतो साहेब ऐकून तरी घ्या माझं. तेवढ्यात महिपतला दुसरीकडे फोन येतो नागराजचा. आता महिपत तो बघतो आणि म्हणतो अरे हा नागराज शेठ कशाला मध्ये फोन करू लागलेत आता. पाटील म्हणतोय माझं महिपत साहेब ऐकताय ना तुम्ही? त्यावेळेस महिपत म्हणत असतो की हा बोल बोल तू बोल रे. दुसऱ्या लाईनवर कोणीतरी होतं पण तू बोल रे, ते काही महत्वाचं नाही. दुसऱ्या लाईनवालं तुझं लय महत्वाचे, तुझं काम काय झालं ते सांग मला. त्यावर आता कॉन्स्टेबल पाटील म्हणतात साहेब त्या बाईचा पत्ता सापडलाय. हो ती प्रिया आहे ना ती त्या बाईकडे राहत होती आणि लहान असताना चोऱ्या माऱ्या करायची त्या बाईकडे. आता प्रिया बघा लहानपणापासून तसलीच आहे त्याच्यामुळे तिला तसलीच सवय लागली. एकदा चोरी करताना पकडली गेली म्हणून पळून गेली होती. तेव्हा त्या बाईने माझ्याच एका पोलीस मित्राकडे चौकशी केली होती तिची, पण तिला काही ती पोरगी सापडली नव्हती. तेव्हा त्या बाईनं काही लेखी तक्रार केली नव्हती बघा. तशी पण आता माझ्या मित्राने त्या बाईचा पत्ता दिलाय मला.
महिपत म्हणतो भले शब्बास पाटील, भले शब्बास. इकडे नागराज वैतागून म्हणतो यार हा महिपत पण फोन उचलत नाही, सगळ्यांना माज आलाय. तर आता महिपत म्हणतो पाटील तुझ्या हाताला जे काही घबाड लागले ना ते घेऊन लगेच माझ्या बंगल्यावर ये, मी तुझी वाटच बघतोय. तर आता राहिलेला भाग आपण पुढे पाहूया. नक्की सांगा तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अर्धाच भाग बनवलाय, उद्या आपण फुल भाग बनवूया, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.